लातूर जिल्ह्यातील देवणी येथे माननीय अंजलीताई आंबेडकर यांच्या शुभ हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अयूब मियां पाशा मियां कुरेशी यांनी स्वखर्चातून उभारले भव्य जनसंपर्क कार्यालय। नमस्कार, केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया सविस्तर बातमी। निवडणूक प्रक्रियेची रणधुमाळी सुरू असताना दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी मुरगी चौक देवणी येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अयूब मियां पाशा मियां कुरेशी यांनी स्वखर्चातून वंचित बहुजन आघाडीचे भव्य जनसंपर्क कार्यालय उभारून उद्घाटनासाठी माननीय अंजलीताई आंबेडकर यांना निमंत्रित केले होते। असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माननीय अंजलीताई यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात माननीय अंजलीताई म्हणाल्या, वलांडी, बोरोळ व लोहारा या गणातून थांबलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अयूब मियां पाशा मियां कुरेशी देवणी, सचिन गंगाराम जाधव लोहारा हे उमेदवार म्हणून उभे असून यांना प्रचंड मताने विजयी करावे असा संदेशही त्यांनी यावेळी दिले। ते पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तिसमूहाचा विकास घडवून आणण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणे आवश्यक असून आपल्या लोकप्रिय उमेदवारांना निवडून देण्याकरिता सिलेंडर गॅसच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असेही त्यांनी यावेळी सांगितले। या जनसंपर्क कार्यालय उद्घाटनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात प्रमुख कार्यकर्त्यांसह मतदारांचीही उपस्थिती होती। होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये वलांडी सर्कलमधून यासीन मुंजेवार उभे आहेत आणि ते अतिशय तडफदार समाजातल्या सगळ्या समाज घटकांना धरून विकासाचे काम करणारे उमेदवार आहेत। 7 तारखेला गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून अत्यंत ताकदीने यासीन मुंजेवार यांना निवडून द्या ही विनंती। जय भीम जय भारत। कॅमेरामॅन शंकर पाचंगे देवणीकर सह देवणी प्रतिनिधी DN कांबळे, केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।